भाजपा आमदारांपाठोपाठ भाजपा पदाधिकाऱ्यांना देखील महायुतीत अजितदादा नकोसे झाले। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे। भाजपमधून होणाऱ्या विरोधामुळे अजित पवारांची महायुतीत कोंडी झाली आहे अशी चर्चा आहे। अजित पवारांविरोधात पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची मोहीम। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी। भाजप विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर। जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असेल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। भाजप आमदारांनी अजित पवार महायुतीत नको अशी भूमिका घेतल्याची माहिती ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। अजित पवार हे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बोकांडी बसल्याचा आरोप भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी केलाय। महायुतीमध्ये अजितदादांना घेऊन भारतीय जनता पार्टीचं नुकसानच होतंय, कुठल्याही विश्वासात घेतलं जात नाही। अजितदादांचा मनमानी कारभार बऱ्यापैकी होतो आणि इथं पुणे जिल्ह्यामध्ये बोलत नाही कोण, कारण अजितदादांचे प्रत्येकाची सहकार्यामध्ये संलग्न आहेत किंवा अनेक गोष्टींमध्ये अजितदादांनी मदत केलेली आहे। कुठल्याही ऐऱ्यागऱ्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय। भाजपनी अशा ज्या काही पक्षाच्या त्यांच्या मीटिंग होतात त्याच्यामध्ये ही लायकी नसलेली लोक जी काही बरगळ ओकतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा याच्या पुढे आम्ही आमचं तोंड सोडलेलं दिसेल। सुदर्शन चौधरींचं वक्तव्य ताजं असतानाच माजी मंत्री आणि भाजप नेते सुरेश धस यांनीही अजितदादांवर टीका केली। अजितदादांमुळे भाजपचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यावरती टिप्पणी जर कोणी बी करायला लागले बारकाले सारखाले, तर मग आता आमचं बी म्हणणं आहे की तुमच्यामुळं आमचं वास्तुशांती वाटोळा हरिनाम केशव झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काय गप्पा बसणार नाही। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पीछेहाटीचं खापर भाजप नेते आणि कार्यकर्ते अजितदादांच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न करतायत। अशा परिस्थितीत अजितदादा हे महायुतीत थांबतील का असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईहून ज्योत्सना गंगणेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।